आज हे आंदोलन आम्ही इथे 21 विद्यार्थी ज्यांनी सुसाईड केली आहे त्यांच्यासाठी आहे, भविष्यातल्या प्रत्येक मुलासाठी आहे, ज्याचं भविष्य आम्हाला वाटतं की सिक्युअर व्हावं। आमची लहान मुलं आहेत, आम्ही एक पालक आहोत, आमचा एक भाऊ आहे, बहीण आहे, त्याचं फ्युचर सिक्युअर व्हावं म्हणून आम्ही हे सगळं आंदोलन करतोय। आमचा कुठल्याही पक्षाशी काही संबंध नाही, आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही सगळ्या गृहिणी आहोत, आम्ही स्टुडंट्स आहोत। आमच्या काही असं हे नाहीये कोणाला की तुम्ही या किंवा काय बोला, आम्ही सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतोय। पण तुम्ही येऊन जर आमच्यावर चुकीच्या टीका कराल तर ते आम्ही ऐकून नाही घेणार ना। तुम्ही आमच्यावर चुकीची जी भाषा वापराल तर ते आम्ही ऐकून नाही घेणार। आम्ही काय ऐकून घ्यावं? आणि आम्ही त्यांच्याशी काही बोललो नव्हतं, त्यांनी आम्हाला बोलले आम्हाला प्रश्न विचारायचे, आम्ही बोललो ठीक आहे विचारा, पण त्यांच्या पुढे त्यांची भाषा होती की तुम्हाला माज आलाय। ही कुठली भाषा? आम्ही स्टुडंट आहोत, हे तुम्ही आमच्याशी असं बोलू शकता? आम्हाला याच्यावर आमचा पूर्ण निषेध आहे। आज जर आम्ही उठलो नाही तर आमचं फ्युचर धोक्यात आहे। आज जर आमचे पेपर फुटले नसते तर व्यवस्थित डॉक्टर झाले असते, इंजिनियर झाले असते। जर तुम्ही ह्या पद्धतीने पेपर फुटून परीक्षा घेताय, हे करताय, तर तुम्हाला पुढचा फ्युचर काय चांगला नाहीये। जर असंच चालू राहिलं, तुमच्या घरातला कोणी नीटसाठी प्रिपेअर करताय? नाही माझ्या घरातलं कोण नव्हतं, पण जे 21 जण मारले ते त्यातला कोणी माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे। मला वाटतं ना त्यांच्यासाठी, मी स्वतः एक स्टुडंट आहे, मला नाही वाटणार त्यांच्यासाठी का की ते माझ्या घरातले आहेत करून मी का त्यांच्यासाठी मागे राहावं? मी पुढे येणार ना त्यांच्यासाठी, मी नाही येणार तर कोण येणार? हे असे लोक जे विरोधात बोलतात, तुम्ही करा ना विरोध, आम्ही कुठे नाही बोललोय, पण तुमच्या विरोधाला पण एक लिमिट पाहिजे, जी लिमिट त्यांना नव्हती, म्हणून हे वातावरण असं थोडं झालं। पण याच्या पुढे आम्ही सांगतो कोणी यायला मला विरोध करायला, आम्ही त्यांच्यात शांततेशी बोलू, त्यांना बोलायचंय बोलू द्या, आम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना जाऊ देऊ। धन्यवाद। मला विरोध करायला कोणी आलं होतं का? हो, ते आता काका आलेले ना, त्यांनी नाव नाही सांगितलं, आम्ही त्यांना नावही विचारलं पण ते त्यांचं नाव सांगत नाहीत कारण की ते घाबरतात। त्यांनी आम्हाला विरोध केला आणि आम्हाला बोलले की ह्या लोकांना माज आलेला आहे, माज आलेला आहे, माज आलेला ही भाषा त्यांनी वापरली। आम्हाला माज आलेला नाही, आम्ही सामान्य नागरिक आहोत, आम्ही मुलांच्या फ्युचरसाठी भांडतो, इथे आंदोलन करतोय, भांडत पण आम्ही आंदोलन करतो इकडे का तर मुलांचं फ्युचर सिक्युअर व्हावं। आज ज्यांची जबाबदारी आहे शिक्षण व्यवस्थेची ते लोक जबाबदारी पण घेत नाहीयेत, ज्यांची जबाबदारी आहे ते लोक जबाबदारी पण घेत नाही। आमचं फक्त एवढंच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी रिझाईन करावं आणि जे 22 मुलांनी सुसाईड केलं त्यांना न्याय मिळावा आणि आत्ताच्या येणाऱ्या संसदेमध्ये शिक्षण व्यवस्थेवर विषय मांडला जावा, विचार केला पाहिजे आणि आमचं फ्युचर मुलांचं सिक्युअर केलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आमची काही मागणी नाही, आमचं फक्त एवढंच मत आहे, भारताचं भविष्य सिक्युअर झालं पाहिजे, भारताचं भविष्य चांगलं घडलं पाहिजे आणि ते घडवण्यासाठी संसदेवर चांगले व्यवस्थापक असले पाहिजे। ज्यांनी सगळ्या जे काही होईल त्याची त्यांनी स्वतः हे घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे, बस। थँक्यू मॅडम। सर्वप्रथम आम्ही इथे एक जागरूक देशाचे नागरिक आणि एक सुज्ञान पालक म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत, ठीक आहे। आमचा कोणताही राजकीय पक्षाशी किंवा कोणाशी आमचं काहीही घेणं देणं नाही आहे। आमचं मत एवढंच आहे की जे जंतर मंतरवर सध्या चालू आहे, जो चालू आहे नीट फुटी प्रकरण, त्याच्याबद्दल आम्हाला कुठेतरी एक पॅरेंट्स म्हणून चुकीचं वाटतं की आमचं जे फ्युचर आहे मुलांचं, ते आम्हाला कुठेतरी आमच्या मुलांचं भवितव्य आहे जे सुधारायचं आहे। मेन विषय असा आहे की 50,000 सीट्स निघतात नीटच्या पण एक्झामच्या, त्याच्यामधून 25 लाख विद्यार्थी बसतात, 25 लाख विद्यार्थी बसतात, त्यांच्यामध्ये त्यांचं असं मत असतं की त्याच्यात पण तुम्ही पेपर फुटीचं चालतं। विद्यार्थ्यांनी करायचं काय? पुस्तक हे एक असं हत्यार आहे ज्याच्यातून माणूस आपला पातळी ठरवू शकतो, कोण कलेक्टर होऊ शकतं, इंजिनियर होऊ शकतं, डॉक्टर होऊ शकतं। पॅरेंट्स जे आहेत, पालक जे आहेत, त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात। ते प्रयत्न ते ह्याच्यासाठी करत असतात, लोन काढतात मॅडम, कर्ज काढतात, परत शेती घाण ठेवतात, खूप काय करतात आपल्या मुलांना वरच्या लेवलला पोहोचवण्यासाठी। त्याच्यासाठी पण तुम्ही म्हणजे हे असं करत असाल, पेपर फुटी प्रकरण करत असाल, लोकांना त्याचा त्रास होत असेल तर आणि वरून तुम्ही लाठीचार्ज करता त्या विद्यार्थ्यांवर, तर ते नको, तुम्ही कुठेतरी शांततेत ते बोललं पाहिजे होतं। आमचं तेवढंच मत आहे। आणि इथे आता आम्ही सध्या ह्याच्यासाठी आलेलो आहोत की बाबा आमच्या मुलांच्या फ्युचरसाठी आम्ही इथे उभं आहोत, आम्हाला बाकी कोणाशी हे नाही, आमच्या मुलांचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आम्ही इथे आहोत।